सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि आपुला लिया चाडे आपा दिले हे मांडे की त्याजले कर्मसांडे ऐसे आहे. आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते आपल्याकडून घडते, अथवा आपण आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो, असे आहे का? हे वायांची सैरा बोलिजे उकलू तरी देखो पाहिजे. परी त्यजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी. हे कर्माचा स्वीकार अथवा त्याग आपल्या इच्छेनुरूप करता येतो हे उगाच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाळले तर कर्म त्याग होतो असे नाही, हे तू निसंशय समज. न हि कच्चिन्पन्मती जातु तिष्ठते कर्मकृत कार्यदेहवशः कर्म सर्व प्रकृती जयगुणे. कारण कोणीही काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील केव्हाही राहत नाही. कारण प्रत्येकजण प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्याने ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवितच असतात. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान. ज्येष्ठे चेष्टा ते गुणाधीन अपायसी असे. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे मी कर्म टाकीन किंवा करीन असे बोलणे अज्ञानीपणाचे आहे. कारण कोणतेही कर्म घडणे हे स्वभावतः गुणाच्या स्वाधीन आहे. देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे सर्व अट्टहासाने सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वाभाविक धर्म नाहीसे झाले काय. सांगे श्रवणी एकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले. हे नासारंध्र बुजाले परिमूळ नेघे. सांग, कानांनी ऐकावयाचे थांबले का, किंवा डोळ्याने पाहण्याचे सोडले का, किंवा नाकाची छिद्रे बुजून वास येईनासे झाले काय. ना तरी प्रणापानगती की निर्विकल्प झाली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. अथवा प्राण आणि अमान या वायूचा संचार थांबला का, किंवा बुद्धी कल्पनारहित झाली का, अथवा भूक तहान यांच्यामुळे होणाऱ्या पीडा थांबल्या आहेत काय. हे स्वप्नावबोध उठेले की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. स्वप्न आणि जागृती या अवस्था थांबल्या का, पाय चालायचे विसरले. हे सर्व राहू दे, जन्म आणि मरणे संपले काय. हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही. मनोनी कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. हे जर काहीच बंद पडत नाही तर मग कर्म सोडले ते काय. म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्माचा त्याग घडत नाही. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे. एरीधरी मोकळी अंतकरणे वाहिजे वाया. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणानुसार उत्पन्न होत असते. एरवी मी कर्म करतो व टाकतो असा अंतकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. देखे रथी आरुडीचे मग जरी निच्छळा बैसिजे तरी छळा होऊन हिंडीजे परतंत्रा. किंवा असे पहा, रथावर चढून तेथे निश्चल बसून राहिले तरी
परतंत्रतेमुळे आपले रथाच्या गतीप्रमाणे चलनवलन होत राहते. का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रामे. किंवा वाळलेले झाडाचे पान वाऱ्याच्या गतीमध्ये सापडले की त्याच्या अधीन होऊन स्वतः चलनवलन न करताही आकाशात भ्रमण करीत असते. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म ही व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे शरीराच्या आश्रयाने व कर्मेंद्रियांच्या हालचालीच्या द्वारे कर्महीन सुद्धा निग्रहाने निष्कर्म राहणारा पुरुष नेहमी कर्म करीत असतो. मनवणी सांगू जव प्रकृतीचा, तव त्यागू न घडे कर्माचा. एसी हासी करू म्हणती त्यांचा, आग्रहोची उरे. म्हणून जोपर्यंत शरीराचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होणे शक्य नाही. अशा स्थितीत तो करू म्हणतात त्यांचा अट्टहास तेवढा शिल्लक राहतो. कर्मेंद्रिय आणि संयमे य असते मनसा स्मरण, इंद्रियार्थान्वी मूढात्मा मिथ्याचार स उच्यते. जो नुसती कर्मेंद्रिय आवरून मनात इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करीत राहतो त्याला दांभिक असे म्हणतात. जे उचित कर्म सांडिती, मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिया प्रवृत्ती निरोधोनी. जे पुरुष योग्य कर्म टाकतात त्या योग्य कर्मातीत होऊ पाहतात, पण केवळ कर्मेंद्रियांच्या हालचाली अवरोधून. तया कर्म त्यागून न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. त्यांना कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांच्या मनात कर्तव्य बुद्धी असते. ब्रह्मात्कारी ते कर्मत्यागाचा डौल दाखवतात. ते खरोखर दैन्य आहेत असे तू निसंशय समज. ऐसे ते पार्थ विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही. अर्जुना, असे लोक खरोखर पूर्णपणे इंद्रिय भोगात गुरफटलेले समजावे, यात शंका नाही. आता देई अवधान, प्रसंगे तूज सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. धनुर्धरा, आता प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे. यच्छंद्रियानी मनसा नियम्यारभते अर्जुना, कर्मेंद्रिय कर्मयोग समसक्त सविशिष्टते. अर्जुना, पण तो मनाने इंद्रियांचे नियमन करून कर्मफळामध्ये आसक्त न होता विहित कर्माचे आचरण करतो तो सर्वश्रेष्ठ होय. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुडू, बाम्य तरी ब्रूडू लौकिकू जैसा. जे अंतकरणात निश्चळ परमात्म्याच्या स्वरूपात समरस झालेला, बाहेरून मात्र सामान्य संसारी माणसाप्रमाणे व्यवहार करणारा असतो. तो इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म न अभेरी, उचित जे जे. तो इंद्रियांना आज्ञा करीत नाही, विषय बाधतील अशी त्याला भीती नसते. अधिकाराप्रमाणे वाट्याला आलेले विहित कर्म त्याचा त्याग करत नाही. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी, परी तेथोचे निउर्मी झांग गोळेना. कर्मेंद्रिय कर्म करीत असताना तो त्यांना आवरीत नाही, परंतु त्यापासून उत्पन्न होणाऱ्या विकारांनी लिप्त होत नाही. तो कामना पात्रे न गेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पाण्यात राहणारे कमळाचे पान पाण्यात भिजत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही इच्छेला बळी पडत नाही व मोहाच्या मळाने मलिन होत नाही. तैसा संसर्ग माझी असे, सकळांसारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. त्या कमळपत्राप्रमाणे तो अलिप्तपणे लौकिक व्यवहारात राहतो, सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याच्या संगतीमुळे पृथ्वीवरील वस्तूसारखे भासते,
तैसा सामान्य तो पाहिजे तरी साधारणची देखिजे एरवी निर्धारिताने निजे सोय जयाची. त्याप्रमाणे सामान्य दृष्टीने पाहिले तर तो एक सामान्य मनुष्यच वाटतो, परंतु वास्तविक पाहता त्याच्या खऱ्या स्थितीचे म्हणजेच आत्मस्थितीचे यथार्थ आकलन होत नाही. ऐशा चिन्नी चिन्नी तू देखसी तोची मुक्तू आशा पाशरहित ओळख पा. अशा लक्षणांनी युक्त असलेला तो पुरुष तुला दिसेल, तोच आशा पाश रहित मुक्त आहे असे तू ओळख. अर्जुना तोची योगी विशेषिजे जो जगी म्हणून ऐसा होय. अर्जुना अशा मुक्त पुरुषाला योगी म्हणून विशेष गौरविले जाते. याकरिता तू अशा प्रकारचा योगी हो म्हणून तुला मी म्हणतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे असा दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वसधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी याळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे लांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. सोय रे हो तू किंबवना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. बजिजो आधी पुरुखी अखंडित हानी ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.